हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी बनवत आहे. त्याच्यासोबतच मी तुमच्यासाठी एक छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्या चॅनलमध्ये ना खूप मस्त अशी रेसिपी मी आज तुमच्यासाठी शेअर करते आणि हो, ही रेसिपी जी आहे ना चिकन, मटन असं काही न करता आपण इथं आज आहे ना कलिजे आणि त्याच्यासोबत आहे ना चुनाळची इथं बनवत आहोत दम बिर्याणी किंवा बिर्याणी म्हटलं तरी काही हरकत नाहीये. तर तुम्ही तर पाहिलं असेल सर्वात आधी ना आपण काय केलंय जी कलिजे आणि ते चुनाळ आहेत ना स्वच्छ 3 ते 4 पाण्याने मी धुवून घेतले ते आणि त्याच्यासोबतच नाही का चाळणीमध्ये मी काढून ठेवले. तर त्याची जी पाणी आहे सर्व काही साईडला निघून जाईल. आता तुम्ही दुसरीकडे पाहिलं असेल एका पातेल्यात आहे ना मी काय केले तेल तापवून घेतले आणि त्याच्यासोबत एक बेरिस्ता बनवून घेतलाय. आणि बिरिस्ता आपण 2 कांदे म्हणजे जे आहेत लांब-लांब असे चॉप करून घेतलेत आणि चांगलं लाईट गोल्डन होईपर्यंत ना तेलामध्ये फ्राय करून घेतलेत. आता त्याला ना साईडला ठेवून दिले. आता थोडंसं तेल कमी केले. आपलं जेवढं ना बिर्याणीला हवंय त्याच पद्धतीने थोडंसं मी तेल घेतले. जास्त काही तेल घ्यायचं नाही आणि जास्त तेल झाल्याच्या नंतर ना बिर्याणी चांगली लागत नाही. तर त्यासाठी तुम्ही पाहिलं असेल तेल तर तापलेलंच आहे. त्याच्यासोबतच ना 2 मोठी इलायची, 2 छोटी इलायची, 3 तमालपत्र, 2 लवंग आणि 2 काळी मिरी. मी एवढंच काय गरम मसाला घेतलाय, जास्त काही घेतलेला नाहीये. आणि त्याच्यासोबतच आहे ना 2 इथे घेतलेले आहे कांदे आणि ते पण बारीक असे चॉप करून घेतलेलं आहे. आता ह्याला काय करायचंय लाईट गोल्डन होईपर्यंत ना तेलामध्ये तळून घ्यायचे. आपला जे कांदा आहे ना, चांगल्या तेलामध्ये फ्राय झालाय, म्हणजे तळून झालाय. आता तुम्ही तर पाहिलं असेल का तिथं आपण काय करूया आणि कांदा चांगला लाल होईपर्यंतच तळून घ्यायचा आहे. त्याच्यासोबतच इथं मी मोठे 2 टोमॅटो आहे ना, स्वच्छ धुवून घेतले ते आणि नंतर छोटे-छोटे असे कट करून घेतले. तर ह्याला काय करायचं तेलामध्ये तशा प्रकारे आपण कांदा जे आहे ना, लाल करून घेतला तशा प्रकारे टोमॅटोचा पूर्ण सालटा बाजूला होईपर्यंत काढून घ्यायचे. म्हणजे जी साल आहे ना, साईडला येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे. आता तुम्ही तर पाहिलं असेल, की कांदा जे आहे तर तेलामध्ये पूर्ण विरघळलेला आहे. आता इथं आपण काय करूया, जी लसणाची पेस्ट आणि आल्याची पेस्ट आहे इथं मी घेतलेलं आहे 1 टेबलस्पून आणि तुम्ही तर पाहिलं असेल, की आल्याची लसणाची पेस्ट ॲड केली. आता ह्याला काय करायचंय, तेलामध्ये चांगल्यापैकी तळून घ्यायचे. आता ह्याला आपण तेलामध्ये चांगल्यापैकी परतून घेऊया, जेणेकरून आहे ना ह्याचं कच्चापण जे आहे ना, ते पूर्ण निघून जाईल आणि चांगल्यापैकी ना ह्याची मस्त ती स्मेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घेऊया. इथे ना आलं लसणाची पेस्ट चांगल्यापैकी तेलामध्ये परतल्या गेलेली आहे. तर आपण आता बेसिक मसाले ॲड करूया. इथं घेतलेला आहे 1 टेबलस्पून धना पावडर, 1 टेबलस्पून इथं मी घेतलेला आहे मटण मसाला, 1 टेबलस्पून मी इथे घेतलेले आहे. तरी पावडर 1 टेबलस्पून इथं मी घेतलेला आहे. होममेड मसाला 1 टेबलस्पून इथं मी घेतलेला आहे. चिकन मसाला 1 टेबलस्पून इथे मी घेतलेला आहे. हळद आणि त्याच्यासोबतच चवीपुरतं मीठ ॲड केले. आता हे जे काही मसाले आपण ॲड केलेत ना, ते चांगल्यापैकी तेलामध्ये परतून घेऊया. तिथं गॅसचा फ्लेम जे आहे ते कमी ठेवायचं, की जेणेकरून आलं लसणाची पेस्ट आणि जे मसाले आहेत ते लगेच जळण्याची शक्यता असते. तर आपण काय करायचं गॅसचा फ्लेम कमी ठेवून 7 ते 8 मिनिटं कंटिन्युअसली चमचा चालवत राहायचंय. म्हणजे जेणेकरून आहे ना, हे मसाले जे आहेत ते तेलामध्ये चांगले परतल्या जातात आणि याचा खमंग वास सुटतो आणि आपण मसाले परतत आहे तोपर्यंतच आपण काय केलंय माहिती का? थोडंसं बटर इथं ॲड केले. बटर आपण चवीपुरतं म्हणजे जेवढं आपल्याला हवंय तशा पद्धतीने ॲड केले. तर असं काही नाही, की थोडंसंच ॲड केलं पाहिजे, जास्त केलं तर काय होईल, असं काही नाही बरं का. तुम्हाला जेवढं आवडत असेल तशा पद्धतीने आपण आहे ना, तर बटर ॲड केले, थोडंसं साजूक तूप पण ॲड केले. आता हे साजूक तूप आहे जे घरचं आहे बरं का, म्हणजे मी रेडीमेडच म्हणजे बाहेरून मागवलेले, मी काही घरी बनवलेलं नाहीये. तर ते व्हाईट कलरमध्ये दिसते. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की मसाला, तूप, बटर सगळं काही मिश्रण आहे ना, आपण तेलामध्ये फ्राय करून घेतले. आता तुम्ही पाहिलं असेल, की कशाप्रकारे ना तुपाचा आणि बटरमध्ये तेलाचं सगळं काय आहे ना, तर तेल सुटले चांगल्यापैकी. आता इथं ना आपण या स्टेजला ना, जे आपण चुनाळ आणि कलेजे त्याचे पूर्ण पाणी साईडला काढून घेतलेलं आहे, ते तुम्ही तर पाहिलं असेल.
तेलामध्ये आपण ॲड केली आणि कशाप्रकारे म्हणजे दिसते ते खूप असं सुंदर दिसते आणि जसं आपली ही रेसिपी आहे ना फ्रेंड्स, जितक्या पद्धतीने ही दिसते ना, तशाच पद्धतीने ही टेस्टला पण खूप छान होती. आणि इथं मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये. फक्त जेवढं काय आपण दही ॲड केले ना, तर दही जी आहे ना, दही पावशेर आहे बरं का. तर कोणाला आंबट वगैरे कमी वगैरे लागत असेल, तर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार दही इथं ॲड करू शकता. इथं मी आपल्या जी चुनाळान कलेजे होते ते अर्धा किलो होते आणि त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे पावशेर दही आणि तुम्ही तर पाहिलं असेल, की दही म्हणजे एकदम पाणी सोडतं. त्याच्यासाठी आपल्याला पाण्याची गरज लागत नाही. जर तुम्हाला समजा तुमची रेसिपी जर फसत असेल, जर शिजत नसेल, तर तुम्ही काय कलेजे लगेच फ्राय होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे चुनाळला वेळ लागतो. जर तुम्हाला असं काही वाटलं, तर थोडंसं पाणी इथं ॲड करू शकता. मी इथं पाण्याचा वापर केलेला नाही. मी माझ्या पद्धतीने इथं मी ही रेसिपी तुमच्याशी शेअर करतेय. आणि तुम्ही तर पाहिलं असेल 25 ते 30 मिनिटाच्या नंतर ना आपले जे कलेजे आणि ही चुनाळा आहे ते शिजून रेडी झालेत आणि कशाप्रकारे शिजले ते मग तुम्ही पाहिलं असेल. आता ह्याला मी साईडला ठेवून दिली. आता आपण इथं राईस आहे ना, इथं बॉईल करून घेऊया. त्यासाठी नाही तर तेल घेतलेलं आहे जवळपास ना, तेल जास्त का टाकायचं माहिती का फ्रेंड्स? भात आहे ना एकमेकाला चिटकत नाही. त्यासाठी तेलाचा वापर थोडासा जास्त करा. कारण तुम्हाला तर माहितीच आहे की भात छान सुटसुटीत होतो. आता तुम्ही तर पाहिलं असेल तेल ॲड केलं त्याच्यामध्ये ना पातेल्यामध्ये 2 ते 3 हिरवी इलायची, 2 ते 3 मोठी इलायची, दालचिनी आणि अशा प्रकारे काळी मिरी आणि लवंग ॲड केले. ते तुमच्या टेस्टनुसार आहे. जास्त टाकलं तर की म्हणजे घासाघानीच काय होतं माहिती का? आपण ज्यावेळेस आहे ना भाताचा बॅट घेतो त्याच्यामध्ये लवंग ते जास्त प्रमाणात येतं. त्यासाठी ते प्रमाण थोडंसंच ठेवा. तुम्ही तर पाहिलं असेल की उकळी आल्याच्या नंतर इथे मी अर्धा किलो भात घेतलाय. तर ते भात तर आजी आहे ना म्हणजे तांदूळ ते तर बॉईल झालेलं आहे. तर ते तुम्ही पाहू शकता. आपण तांदूळ जे आहे ना, एका चाळणीमध्ये काढून घेतले. त्याचं पाणी जे आहे ते पूर्ण काढून घेतले आणि हो भातामध्ये नमक म्हणजे चवीपुरतं मीठ-पीठ सगळं ॲड केलेलं आहे बरं का फ्रेंड्स. कसं असतं की प्रत्येक माहिती देण्यासाठी हे व्हिडिओ खूप मोठा झाला होता. एडिटिंगला पण खूप प्रॉब्लेम आला. पण तुमच्याशी मी सगळी रेसिपी शेअर केलेली. असं नाही काही चुकवलेले नाहीये. सांगण्यात जरी चूक झाली, पण व्हिडिओमध्ये अजिबात चूक झालेली नाहीत. सगळं तुमच्याशी शेअर केलंय. आता तुम्ही तर पाहिलं असेल की आपली जी राईस आहे ना, तर चांगल्यापैकी बॉईल झालाय. म्हणजे एका कणीवरती ठेवलाय मी. आता कलेजे आणि चुनामध्ये ॲड केलं आणि दम दिल्याच्या नंतर हा आपला राईस बघा फायनली हा राईस आहे तुमच्याशी मी शेवटचा व्हिडिओ पण तुमच्याशी शेअर केलाय. तुम्ही पाहू शकता. एक-एक कण, एक-एक शीत म्हणतो ना, तशा प्रकारे मी पूर्ण काय साईडला काढून घेतले. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की तांदूळ जे आहे ते एकदम सुटसुटीत झालंय आणि ते तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे तेलही मापात झालेलं आहे. फायनली ही रेसिपी पण आहे ना फ्रेंड्स, माझी झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेता सर्वात महत्त्वाचं खात राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.